विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आलाय। यावेळी एकूण 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे। या निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटपादरम्यान रस्सीखेच सुरू राहणार आहे। आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळायला हव्यात यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करते। एकीकडे जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असताना दुसरीकडे महायुतीतील तीनही घटक पक्षांमधील जागा वाटपाचं सत्र समोर आलंय। तर काही जागांसाठी अजूनही महायुतीमध्ये एकमत झालेलं नाही। असं असलं तरी पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत असून महायुतीतील बडे नेते एकमेकांशी चर्चा करत आहेत। दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नेमकं कोणत्या चिन्हावरून जागांवरून तिढा अद्याप कायम आहे याची अप्रत्यक्षपणे माहिती दिली आहे। आज किंवा उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे। तत्पूर्वी हिंगोली परभणीची जागा शिवसेना लढवण्याची शक्यता आहे, तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। राष्ट्रवादीकडून पुण्याच्या जागेवरही दावा केला जातोय। राष्ट्रवादीनेच कोकण हिंगोली परभणीच्या जागेवरही दावा केल्याची माहिती मिळते। याच जागा वाटपाच्या तिढ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली। माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले की नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेबाबत शिवसेनेची आमची चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादीसोबत पुण्याच्या जागेबाबत आमची चर्चा सुरू आहे। आम्ही एकत्र बसू, त्यावर मार्ग काढू। अद्याप मार्ग निघालेला नाहीये। आमची चर्चा सुरू आहे असं फडणवीस म्हणाले। दरम्यान महायुतीमध्ये एकूण 17 जागांसाठी संभाव्य फॉर्म्युला समोर आलेला आहे। सूत्रांच्या माहितीनुसार या निवडणुकीत भाजपकडे 12 जागा असण्याची शक्यता आहे। शिंदे गट एकूण 4 जागा लढवू शकतो, तर राष्ट्रवादीला एक जागा मिळण्याची शक्यता आहे। कोणाला किती जागा मिळणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे। त्याआधी आगामी दिवसात काय काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।